विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, एक सभा एक वाक्य आणि त्या वाक्याने संतापलेला संपूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्र फक्त इतिहास नाही, महाराष्ट्र इतिहास घडवणारी धरोहर आहे. इथलं प्रत्येक शहर, प्रत्येक जिल्हा इतिहास सांगतो. आणि लातूर फक्त शहर नाही, तो पण एक असाच इतिहास आहे. आणि इतिहास पुसण्याची भाषा जेव्हा राजकारणातून येते, तेव्हा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता राहत नाही. विलासराव देशमुख हे नाव पुसता येईल असा विचार करणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. कारण फक्त लातूरच्या नाही, मराठवाड्याच्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि लोकांच्या मनामध्ये ते कोरलं गेलंय. पण अजून एक तथ्य यातून निघत आहे, जे केंद्रात झालं तेच महाराष्ट्रामध्ये होतंय का? कारण भाजप नेत्यांनी हीच स्ट्रॅटेजी पंडित नेहरूंवर पण लागू केली होती आणि त्याचे परिणाम आजही आपण चालता बोलता उठता बसता ऐकतोय. जे नेहरूंच्या कार्यावर, त्यांच्या नावावर गालबोट ठेवलं गेलं, तेच देशमुखांवर अप्लाय होतंय का? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. लातूर एका काळाची, एका नेतृत्वाची आणि एका विश्वासाची ओळख आहे. आज हेच लातूर पुन्हा एकदा चर्चेत आहे. एक विधान, एक वाक्यामुळे आणि त्या वाक्यामुळे पेटलेली महाराष्ट्राची राजकीय स्मृती वादाची ठिणगी बनताना दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील प्रभावी नेते रवींद्र चव्हाण लातूरमध्ये एका निवडणूक सभेत बोलताना म्हणाले की गर्दी बघून वाटतंय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून लवकरच पुसल्या जातील. हे वाक्य खरं तर चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांच्या तोंडून शोभा न देणारं आहे. आणि हे वाक्य केवळ राजकीय भाषणाचा भाग होता का, की तो इतिहासालाच मिटवण्याचा दावा होता? हा प्रश्न आज फक्त काँग्रेसचा नाही, फक्त देशमुख कुटुंबियांचा नाही, तर लातूरच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. कारण विलासराव देशमुख हे नाव एखाद्या पक्षाच्या चौकटीत बसणारे कधीच नव्हते. ते दुष्काळग्रस्त मराठवाड्याला आवाज देणारे नेतृत्व होते. लातूरच्या विकासाची ओळख आणि महाराष्ट्राच्या राजकारणात संयम, समतोल आणि संवादाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे नेते होते. केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या आणि राजकारणात असूनही सभ्यतेची रेषा न ओलांडणारा चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. अशा नेत्याच्या आठवणी पुसल्या जातील असे म्हणणे हे केवळ टीका नव्हे, तर लोकांच्या भावनांवर थेट आघात आहे. अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी एक भावनिक पण सुसंस्कृत अशी प्रतिक्रिया यावर दिली. ते म्हणाले, जे लिहिलं जातं ते पुसता येतं, पण जे लोकांच्या मनात कोरलं जातं ते कधीच पुसता येत नाही. हा टोला नव्हता, ही धमकी नव्हती, तर इतिहासाचं शांत स्मरण करून देणं होतं. रितेश यांची ही प्रतिक्रिया क्षणात महाराष्ट्रभर पोहोचली आणि वादाला नवा वेग मिळाला. राजकीय दबाव आणि वाद वाढतच होता, म्हणूनच भाजपाकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्पष्टीकरण आलं. रवींद्र चव्हाण म्हणाले, माझा उद्देश विलासराव देशमुख यांचा अपमान करण्यासाठी नव्हता. मी केवळ काँग्रेस आणि भाजपाच्या विकासात्मक अजेंड्याची तुलना करत होतो. जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचा खेद आहे. जर हेतू अपमानाचा नव्हता तर शब्द इतके बोचरे का होते? राजकारणात शब्दांची निवड ही योगायोगाने होत नाही. या प्रकरणानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सूचक पावले उचलली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारी भूमिका घेतली. पण खरं तर देवेंद्र फडणवीसांचे हे बोल झालेला डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच होते. पण यातून हे स्पष्ट झालं की हे विधान भाजपालाही राजकीय दृष्ट्या महागात पाडू शकणार आहे. लातूरने भूकंप पाहिला, दुष्काळ पाहिला, पाण्यासाठी टँकर पाहिले आणि या प्रत्येक संकटात ज्यांनी लातूरच्या बाजूने उभं राहून राज्य आणि देश पातळीवर आवाज उठवला, तो चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आठवणी पुसायच्या असतील तर त्याआधी इतिहास विसरावा लागतो आणि ते अशक्यच आहे. विलासराव देशमुख यांच्या 8.5 वर्षाचे मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य पुसता येऊ शकत नाही. त्यांनी 2 टर्म स्थैर्याचं नेतृत्व म्हणून कार्य केलं. 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 या 2 कालखंडात विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राला राजकीय स्थैर्य दिलं. आघाडी सरकार असो व विरोधकांचा दबाव, ते निर्णय घेताना घाईपेक्षा गांभीर्याला प्राधान्य देत होते. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची टंचाई, शेतीचं संकट, रोजगाराचा अभाव या सगळ्या प्रश्नांवर विलासराव देशमुखांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत मराठवाड्याचा आवाज पोहोचवला. पाणी पुरवठा योजना, सिंचन प्रकल्प, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधा त्यांच्यासाठी फक्त राजकीय मुद्दा नव्हता, तो त्यांची स्वतःची जबाबदारी आहे असंच मत ते व्यक्त करत होते. आणि या पद्धतीनेच त्यांनी कार्य देखील केलं. शेतकरी आणि सहकार चळवळीला खूप मोठा आधार विलासरावांनी दिला होता.
साखर कारखाने, दूध संघ, ग्रामीण पतसंस्था सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी सहकार टिकवण्याचा प्रयत्नही केला. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदतीचे निर्णय त्यांनी या काळात वारंवार घेतले गेले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबई मेट्रोच्या संकल्पनांनाही गती आली होती. उपनगरी रेल्वे सुधारणा, घर बांधणी आणि झोपडपट्टी पुनर्वसन धोरणे, बांद्रा वरळी सी लिंक सारख्या प्रकल्पांना दिशा त्यांनी दिली. मुंबईचा विकास हा फक्त आर्थिक नव्हे तर सामाजिक समतोल राखणारा असावा असा त्यांचा दृष्टिकोन होता, जो की आजच्या सत्ताधारी नेतृत्वाच्या एकदम विरोधी जाताना दिसतोय. कारण आज मुंबईमध्ये काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राला जाणवत आहे. एवढंच नाही तर संकट काळात जबाबदारी स्वीकारणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. 2006 चे मुंबई बॉम्बस्फोट आणि 2008 चे 26/11 हल्ला या कठीण काळात राज्याचं नेतृत्व करताना त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. भारतीय राजकारणात जबाबदारी स्वीकारणं हे दुर्मिळ असताना विलासराव देशमुखांनी ती परंपरा जपली. मुख्यमंत्री पदानंतरही त्यांची भूमिका संपली नाही. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून पण काम केलं. अवजड उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान या क्षेत्रात देश पातळीवर काम करताना उद्योग, संशोधन आणि नवकल्पनांना त्यांनी चालना दिली. आजही लातूरमध्ये आणि महाराष्ट्रात त्यांचं नाव आठवण म्हणून नव्हे तर ओळख म्हणून जिवंत आहे आणि महाराष्ट्र इतिहास विसरणाऱ्यांपैकी नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेलं तापमान आणि या सगळ्या घडामोडी अशा वेळी घडत आहेत जेव्हा मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा वेळी भावनांशी खेळणारी वक्तव्य अधिक धोकादायक ठरतात. हा वाद केवळ एका विधानापुरता राहिला नाही तर तो महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीचा प्रश्न बनला आहे. जे केंद्रात भाजपाने नेहरूंच्या कर्तृत्वावर केलं, जे नेहरूंच्या नावावर केलं, तेच आज महाराष्ट्रात देशमुखांच्या नावावर केलं जात आहे का? आणि जर होत असेल तर यावर तुमचं मत नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.